तर सामनाचा अग्रलेख समोर आलेला आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या विषयी काही काही लिहिलेलं आहे आणि स्तुती केलेली आहे राज ठाकरे. मला असं वाटतं की आजचा जो सामनाचा अग्रलेख आहे तो आमच्या मेळाव्याच्या संदर्भात आहे आणि मेळाव्यात सन्माननीय राजसाहेबांनी निवडणुकीच्या दरम्यान जो आमचा अनुभव आहे तो त्यात सांगितलेला आहे आणि आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो होतो. त्यामुळे आम्हाला जो काही अनुभव आला आणि आम्हाला निवडणुकीनंतर आमचा जो काही निवडणुकीच्या नंतर आम्ही जो काही अभ्यास केला त्यात आम्हाला जे समोर आलं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब बोलले होते. खरं तर ईव्हीएमच्या विरोधात या महाराष्ट्रात पहिलं आंदोलन उभे करणारे सन्माननीय राजसाहेब होते. साहेबांनीच पहिल्यांदा म्हटलं होतं की 2019ला की आता आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकूया, कारण ईव्हीएमचा गैरवापर हा केला जातो आणि निवडणुकीनंतर देखील आम्हाला अनेक मतदारसंघातून काही ठिकाणी ज्या काही घटना घडल्या त्यातून पुन्हा एकदा असंच वाटतंय की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आणि ते सन्माननीय राजसाहेबांनी बोलून दाखवलं. आणि आजही ज्यावेळेला आम्ही रस्त्याने फिरतो त्यावेळेला लोक म्हणतात की आम्ही मनसेला मतदान केलं होतं. मग ते मतदान गेलं कुठे हा तर प्रश्न आम्हाला पडणार ना. म्हणजे अनेक असे मतदारसंघ आहेत जे मनसेचे नगरसेवक त्या मतदारसंघात आहेत आणि त्या मतदारसंघात जर मनसेला 2,500-3,000 मतदान होत असेल तर काहीतरी उलटपलट झालंच असावं ना. सो यावरून सन्माननीय राजसाहेबांनी ती भूमिका मांडली होती. परंतु संजय राऊत यांना काही कामधंदे नसतात. सकाळी उठून त्यांना काहीतरी चर्चेत राहायचं असतं आणि चर्चेत राहायचं असतं म्हणून ते काहीतरी लिहित असतात, बोलत असतात. त्यामुळे आम्ही खूप जास्त महत्व त्यांना देत नाही. आणि हिरवी झालर अशा प्रकारचा उल्लेख देखील केलाय, काय सांगा? मला असं वाटतं की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही भारतीय जनता पक्षाला आमचा पाठिंबा दिला होता आणि त्याच्यावर ते बोललेले. तर मला असं वाटतं की 2024ला मग पाठिंबा आम्ही द्यायचा. आम्ही निवडणूक लढत नव्हतो. आम्हाला कुठल्या तरी पक्षाला आमची भूमिका स्पष्ट करणे गरजेचं होतं. अशा वेळेला आमच्यासमोर 2 ऑप्शन होते. एक की आम्ही मुसलमानांच्या बरोबर असलेल्या शिवसेनेसोबत जावं, शिवसेने राष्ट्रवादीत बरोबर, तर हिंदुत्व मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाबरोबर जावं. सो आम्ही हिंदुत्वाला प्रेफरन्स दिलं आणि हिंदुत्व मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला आम्ही आमचा पाठिंबा दिला होता. आणि त्याच्यानंतरच्या लोकसभेत त्याच निवडणुकीत त्याच शिवाजी पार्कच्या बैठकीत सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट केलं होतं की तुम्ही तयारीला लागा, पुढची निवडणूक आपल्याला पूर्ण ताकदीने लढायची. आणि आम्ही तशा प्रकारे आमची पुढची निवडणूक आम्ही ताकदीने लढलो. सो दर 2024च्या लोकसभेला मोदींसमोरच राजसाहेबांनी सांगितलं होतं की आमची पुढची निवडणुकी आम्ही विधानसभेच्या तयारीला लागू आणि आम्ही आमची निवडणूक लढू. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आम्ही एकटा चलो रेच्या भूमिकेत राहू. आम्ही एकटा चलो रेच्याच भूमिकेत राहिलो आणि निवडणूक लढलो. तर यात मला वाटतं काही हे करण्यासारखं नाही आहे. आम्ही निवडणूक लढलो, आम्हाला एक अनुभव आला. पुढची निवडणूक आणखी वेगळ्या पद्धतीने ताकदीने लढू. बाका शिवसेनाने 1968-67ला पक्ष स्थापन केल्याच्या नंतर 3 वर्षात काही सत्तेत आले नाही ना. त्यांना पण सत्तेत यायला 95 यावं लागलं ना. पण ते संजय राऊतांची तेवढी मोठी सोच नाहीये. त्यांना टीका करणं आणि सतत काहीतरी महाराष्ट्रात विष काढवत बसणं एवढंच त्यांचं काम आहे. त्यामुळे खूप जास्त महत्व संजय राऊतांना देण्यात काय अर्थ नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका होती, आता ईव्हीएम वरती राजीनामा. मला वाटतं की महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेबांचा एक ठोकताळा आहे आणि अनेक वेळेला अनेक गोष्टी ते जे बोललेले आहेत ते नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. त्यावेळेचं तसं वातावरण होतं की सत्ता तीच राहील परंतु मुख्यमंत्री बदलला जाईल आणि तोच एक अनुभव राजसाहेबांचा होता की मुख्यमंत्री बदलला जाईल आणि तर तो मुख्यमंत्री बदलला जाईल तर कोण होईल भारतीय जनता पक्षातनं, तर तो देवेंद्र फडणवीस होतील असं सन्माननीय राजसाहेबांचं मत होतं. खरं तर आम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस झाले ते बरं झालं, कारण जर पांढऱ्या पायाचे उद्धव ठाकरे झाले असते तर आणखी एखादा कुठला तरी नवीन आजार या महाराष्ट्रात आला असता आणि महाराष्ट्राला सफर करावा लागला असतं. तो मला वाटतं की एकदा त्यांनी ठरवावं. राजसाहेबांचा तो ठोकताळा होता. खरं तर शिवसेनेच्या बाबतीत पण साहेबांचा एक ठोकताळा असतो. आम्ही ज्या वेळेला गप्पा साहेबांबरोबर चर्चा करतो त्यावेळेला अनेक वेळेला साहेब म्हणतात की संजय राऊत हा शिवसेना डुबवेल आणि कालांतराने असती ती डुबायला लागलेली आहे. ते पाहिलंय आपण लोकांनी. उर्वरित जी काय आहे ती नजीकच्या काळामध्ये त्यांचा सकाळचा 8चा जो भोंगा असतो त्यांनी तो संपेल. राजसाहेबांचा हा ठोकताळा पण एक दिवस खरा होईल की संजय राऊत शिवसेना पक्ष संपवतील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. तर आज केंद्रीय बजेट सादर झालेला आहे. मनसेची काय भूमिका असणार आहे या बजेटकडे पाहिल्यानंतर? कारण सरकारकडून असं म्हटलं जातं सर्वसामान्यांचं. मला असं वाटतं की बजेट यावर आमच्या पक्षाचे अनिल सुदोरे साहेब आहेत, ते याच्यावर नीट भूमिका मांडतील. पण 12 लाखापर्यंत जर टॅक्स माफी झालेली असेल खरंच तर त्याचा सर्वसामान्य नोकरदार वर्गाला नक्की याचा फायदा होईल आणि जी गोष्ट चांगली आहे तिला चांगली म्हणावी असं सन्माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे.
आता यातलं काय खूप डीपली आम्हाला माहीत नाहीये, पण जर 12 लाखापर्यंत जर टॅक्स माफी झाली असेल तर या महाराष्ट्रातील अनेक मोठा वर्ग जो आहे, ज्याला 70, 80, 90 हजार रुपये पगार असलेला जो वर्ग आहे त्याला या टॅक्सचा नक्की फायदा होईल. त्यांच्या अनेकांचं 12 महिन्यातला एक पगार हा टॅक्समध्ये जातोय. तो आता या दरम्यान वाचेल, 1 महिन्याचा पगार त्यांच्या हाताशी राहील आणि ही चांगली गोष्ट आहे ना. जर ज्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होतो तर नक्कीच ती गोष्ट त्या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे. रुग्णांना दिलासा देणारे एक तरतूद करण्यात आले. 36,000वरती जे काही औषध आहेत ती स्वस्त करण्यात आली. मला वाटतं जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आम्हाला यातलं काही खूप बजेटमधलं जास्त ज्ञान नाहीये. जे काही आमच्या आम्हाला गरजेचं जे असतं त्याच गोष्टी आम्ही पाहतो. मला वाटतं मी पुन्हा म्हणतो की जर याच्यावर नीट विश्लेषण आमचे पक्षाचे अनिल चिरोले साहेब करू शकतील आणि नजीकच्या काळात ते करतील. गरिबांच्या घरी लक्ष्मीचं पाऊल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी पण म्हणले, गरिबांच्या घरं लक्ष्मीचं पाऊल या बजेट. अहो साहेब, किती पैसे वाचले हो तुम्ही. 60-70 हजार रुपये वाढवता, बाकीच्या सगळीकडे वाढवता ना तुम्ही. आता उद्या परवा येतील वाढलेल्या गोष्टींच्या किमती, यात एवढे वाढले त्यात तेवढे वाढले. काही तसा काय होणार नाही. इथनं खाल्लं किंवा असं खाल्लं असाच तो प्रकार असेल. परंतु आजच्या दिवसापुरतं तरी समाधानकारक निर्णय आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हणालेले आहेत की सामनामध्ये स्तुती केलेली आहे. जे आम्हाला शिवाय शाप देतात त्यांची स्तुती नेहमीच त्या सामनामध्ये केलेली जाते. मी पुन्हा सांगतो, सामना पेपर मी वाचत नाही. आमच्या पक्षात कोण वाचत नाही. आम्हाला त्या सामनाला आम्ही महत्त्व देत नाही. हा सामना फक्त त्या दोघांमध्येच आहे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. तो सामना त्या दोघांमध्येच चालू असतो. त्यामुळे त्या सामना आम्ही वाचत नाही, पाहत नाही, बघत नाही. मला आता पत्रकार मित्रांनी जेव्हा सांगितलं तेव्हा कळलं, नाही आम्हाला माहिती पण नव्हतं सामना अशी कुठली कष्ट घडली. खरं तर सामना आता त्या दोघांमध्येच आहे. शिवसेना पहिली कोण संपवतो, उद्धव ठाकरे की संजय राऊत, आता ते आपल्याला पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.